हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर सुरू करूया आपल्या नवीन व्लॉगला. तर चला या, मी आज शेवयाचा उपमा बनवणार आहे. ट्राय टू अंडरस्टँड. तर चला या सुरू करूया. कांदा घेते एक मस्त मोठा कापायला. तर बघा मस्तपैकी कांदा कापते. व्लॉग स्पेशल आहे असं म्हणणार नाही, पण बनवते. गरमी खूप होते आणि मुलांना कंटाळा आला कसते खाऊन, आणि मला पण म्हटलं शेवया आहे तोपर्यंत उपमा करूया. सर्दी झाली मला. जिरायला एकदम कंटाळा येतो, नाही आवडत कांदा जिरायला. काय करणार, खायचे हवं. हो तुला पण नेणार मी. हाऊ नाही, हाऊ दुपारी केले ना, हाऊ दुपारी केले. कुठे जायचं नाही. हे बघा कढीपत्ता आणलाय मी बागेतील माझ्या, आणि हाताने मला मोठा वाटला म्हणून चॉपिंग केलाय ऑनियन. सो चला करूया शेवयाची खीर. सॉरी, खीर नाही, शेवयाचा उपमा. सो मी हळदी कुंकाला वाटले होते. सो मॅक्झिमम पॉकेट्स राहिली होती, सो मी घरीच करून संपवले. ते जोड्यानं द्यायची होती त्यांना दिली, आणि बाकीचे मी उरले ते तसेच ठेवले. सो मुलांना पण भूक लागली. बघ जा, बोलून आणलं तिला खाऊ खायला. तिला खाऊ खायला बोलून आणलं. तर मोहरी, सो पहिल्यांदाच तेल, मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकते. मला खूप आवडतो हा उपमा शेवयाचा. सो हल्ली मी महिन्याभर केला नाही, तर आम्ही मागे भरपूर करत होतो. शिऱ्याचा पण उपमा माझ्या मुलीला लहानपणापासून आवडतो. तो पण आम्ही करत होतो. सो आता तरी कांदा घातला, फ्राय केला तर तेच आहे, आणि मीठ घातलं की लगेच फ्राय होतं म्हणतात. सो लगेचच मीठ घालते. हे काय चालू आहे ना रे, चालू आहे. बनवते नाही, बनवते. पप्पा आले का बघ जा. आले रे. तुला खाऊ पाहिजे, तुला भूक लागली. अरे बाबू
झोपून उठून भूकू लागली माझी सोनूला. ए पिल्लू, ए पिल्लू, भूक लागली बाबूला माझ्या. काय आहे? तो चहा करते. सो जरा हे बघा मिस्टरने आलं आणलं, आलं आणलं बघा. ते चहा जरासं टाकते, जरा चहा रुचकर होईल आणि आरोग्याला पण चांगला. सो आता हे फ्राय झालं असेल, थोडं फ्राय झालं आहे 10%. गरमी खूप वाढली. दुपारी झोपायचं म्हटलं तर झोप काही लागेना. रात्रभर बाळ त्रास देत होतं, म्हणजे दिलाच त्याने रात्रभर. दोघंही आम्ही झोपलो नाही, मी आणि मिस्टर. सो दिवसभर झोप नाहीच मिळत. झोपायला गेली तर गरमीने झोप लागत नाही, भिजायला होतं पूर्ण घामाने. सो आता बघा दाखवते. कांदा फ्राय होते आणि चहा होते. सो कितपत दिसलं काय नाही. सो मी शेवया टाकेन त्याच्यात. दुपारी, आज बुधवार, दुपारी 4 दिवस संकष्टी आल्यापासून त्यानंतर नॉनव्हेजचे डेच आले नाही. तर संडेला संकष्टी चतुर्थी आल्यानंतर सोमवार, मंगळवार आणि आज मासे येतात आमच्या इकडे. सो मासे घेतले मी आणि मासे केले होते. सो बघा ही 2 पाकिट्स आहेत. सो छोटे आहेत, याच्यापेक्षा पण छोटे येतात, ते मला आवडत नाही. दोन्ही पॅकेट्स टाकली मी आणि माझ्या मुलगा असलो तर. आणि माझा मुलगा असतो तर एकच पॉकेटमध्ये होतं. आज मुलगी पण आहे आणि म्हटलं त्याला परत छोटा काय म्हणतात आमच्याकडे त्याला टोका म्हणतात, तर ते टोका जीव लागायला नको. सो ते लगेच आता वापरायला काढले. 2च होते, लागले तर. दूध होतं, मला कस्टर्ड करायचं होतं पण फ्रूट्स नाही आणलेले. सो नेक्स्ट टाईम कस्टर्ड टाकले. कस्टर्ड करायचं होतं आम्हाला, कस्टर्ड आम्ही केलं नाही. कस्टर्ड मी करणार पण आता नाही, मुलगीची परीक्षा झाल्यावर. कारण ते थंड असेल तरच ते बरं लागतं, टेस्ट येते त्याला थंड. मी गणपतीला केलं होतं, त्यानंतर मी पावडर वापरलीच नाही. बाळाला रात्रभर काय त्रास होता काय नाही, झोपणार नाही आहे. सो चहा झाला, शेवया चालू आहे. सो जॉईंट फॅमिलीत राहत असल्यामुळे आवाज येत आहेत आजूबाजूला.
समजून घ्या, प्रत्येकाचं तयार असं असेल. एका खोलीत नाही राहू शकत, असं म्हणजे वेगळा ब्लॉग तयार करायचा असेल तर नाही मिळत करायला. सो माझा काय कुकिंगचं चॅनल नाही आहे. मी एक माझं रुटीन तुम्हाला दाखवते, संध्याकाळचं चहाचं रुटीन कसं असतं. आणि आता मी चहा रेडी झाला आहे, दूध मगाशीच गरम करून घेतले आणि शेवयाचा उपमा रेडी आहे. सो या खायला. मिरची वापरली नाही कारण छोटं बाळ आहे, ते खात नाही मिरची घातलेलं, तिखट झालं तर मग. सो फ्राय करायला मला एक 5-7 मिनटं लागतात, लगेच फ्राय होतात ते. लक्ष नसेल तर करपून पण जातात. सो बघा, व्यवस्थित फ्राय झालेले आहे. तो क्रीम कलर असतो, क्रीम कलर त्याचा जेव्हा व्हाईट कलर होईल तेव्हा समजून जायचं, किंवा एक गोल्डन ब्राऊन कलर, गोल्डनच कलर होईल भाजलं असं समजून जायचं. सो रेडी झालं आहे, मला दाखवते. जरा काही पडलं की आता गरमीच्या मुंग्या येतात, सो लक्ष द्यावं लागतं. झालंय, आता मी 2 ग्लास पाणी टाकणार आहे, म्हणजे व्यवस्थित ते शिस्तपणे लागणार नाही. शिजेल व्यवस्थित. बघूया इतकं चांगलं होतं. माझं उपमा कधी केलं होतं आहे. आता दुसरीकडे जर काम असेल आणि जर लक्ष नाही दिलं तर खराब होऊन जाते. सो जेवण त्याच्यावरचंच काम देत नाही. मीठ बघते. ही गृहिणीची एक चांगली सवय आहे. सो जरा एक 10% मीठ कमी आहे. सो मी ते टाकते. चहा रेडी आहे आणि आता मी ते शिजवून घेते मस्त. आणि चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर भेटूया नक्की लाईव्हला किंवा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ काय कंटेंट आवडत असेल, व्हिडिओ लॉंग व्हिडिओ लाईव्ह आवडत असेल तर नक्की लाईक करा. पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे मलाही कळेल कितपर्यंत कुठेपर्यंत माझा व्हिडिओ जातो आहे आणि बघितला जातो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.